मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 13 वचन 31 आणि 32 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका। त्याने त्यांच्या पुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे। तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला। तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्यांच्या फांद्यात वस्ती करतात। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षापूर्वी जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता आणि अनेक लोक येशूच्या मागे चालत राहायची, अनेक लोक येशूची प्रवचन ऐकण्यासाठी त्याच्याद्वारे बरं होण्यासाठी येशूच्या मागे मागे चालत असायची। आणि त्यावेळेला येशू लोकांशी बोलताना दाखल्यांच्या द्वारे बोलायचा। म्हणजे त्यांना एखादी गोष्ट लोकांना काही सांगायची आहे तर तो दाखल्याच्या द्वारे सांगायचा। आणि एक वेळेला येशूच्या शिष्यांनी पण येशूला येऊन विचारलं की तुम्ही लोकांबरोबर दाखल्यानी का म्हणता? येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की देवाचे रहस्य जाणण्याचं दान देवाने तुम्हाला दिलेलं आहे। हालेलुया, हालेलुया। पण इतरांना ते दाखल्याच्या द्वारे सांगण्यात येतं। आणि याच वचनामध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की जुन्या करारातलं वचन आहे, तिथे असं लिहिलं आहे, मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं प्रत्येक शब्द आपल्याला जीवन देतं आणि देवाचा प्रत्येक शब्द समजण्यासाठी आपल्याला देवाची कृपेची गरज असते। आज देवाने स्वर्गातून ही तुमच्यावर कृपा केली आहे की तुम्ही देवाचं रहस्य समजून घ्यावं। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कारण दाखल्याचा अर्थ कोण शिकवणार? दाखल्याचा अर्थ कोण सांगणार? एकच, पवित्र आत्मा। देवाचा आत्मा आपल्याला सगळ्या गोष्टींचं रहस्य प्रकट करतो। हालेलुया, हालेलुया। तर आता या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याने त्यांच्या पुढे आणखी एक दाखला मांडला आणि सांगितलं, स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहेत। आपण या जगामध्ये जगतो तर या जगामध्ये 2 प्रकारचे राज्य आहेत। एक आहे देवाचं राज्य आणि दुसरं आहे सैतानाचं राज्य। देवाचं राज्य आणि सैतानाचं राज्य। आज तुम्ही जगामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये पाहता किंवा अनेक संकट तुम्ही पाहता, अनेक गोष्टी तुम्ही पाहता ज्या वाईट असतात। जगामध्ये जे काही वाईट आहे ते सर्व सैतानापासून आहे आणि जगामध्ये जे काही चांगलं आहे ते देवापासून आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे, आजार आहे, भांडणं आहे, अशांती आहे, निराशा आहे, अनेक वाईट गोष्टी आहेत त्याच्या जीवनामध्ये। मग त्याच्या घरामध्ये, त्याच्या जीवनामध्ये देवाचं राज्य आहे का? नाही, हे सैतानाचं राज्य आहे। एखादा माणूस दुःख भोगतोय, एखादा माणूस रडतोय, एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत, आजार आहेत, क्लेश आहेत, भांडणं आहेत, निराशा आहे, हे देवाचं राज्य नाही। आणि दुसरीकडे देवाचं राज्य, देवाच्या राज्यामध्ये काय आहे? देवाच्या राज्यामध्ये आनंद आहे, देवाच्या राज्यामध्ये शांती आहे, देवाच्या राज्यामध्ये कृपा आहे, देवाच्या राज्यामध्ये प्रेम आहे, देवाच्या राज्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे। हालेलुया, हालेलुया। देवाच्या राज्यामध्ये ज्ञान आहे, बुद्धी आहे, सर्व आशीर्वाद स्वर्गातले देवाच्या राज्यामध्ये आहेत। पण आज जगामध्ये अनेक लोक जे येशूला ओळखत नाहीत ते सैतानाच्या राज्यामध्ये आहेत। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। म्हणून येशू या ठिकाणी एक उदाहरण देऊन लोकांना सांगायचं आहे की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे। जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला मानवाच्या तारण करण्यासाठी, माणसाला वाचवण्यासाठी, माणसाला पापांची क्षमा देण्यासाठी, माणसाला दुःखातून, आजारातून, संकटातून बाहेर काढण्यासाठी, त्यावेळी येशूने स्वतःचा प्राण क्रूसावर दिला, त्याने त्याचं बलिदान क्रूसावर दिलं, त्याने त्याचं रक्त वाहिलं पृथ्वीवर। आणि तो जेव्हा पृथ्वीवर होता तो नेहमी स्वर्गाच्या विषयीच लोकांना सांगायचा की काय सांगायचा तो लोकांना? स्वर्गात आपला एक बाप बसलेला आहे जो आपल्यावर प्रेम करतो,
जो आपली काळजी करतो, जो आपलं रक्षण करतो आणि त्याची इच्छा नाही की माणसाचं नाश व्हावा, तर त्याची इच्छा आहे प्रत्येक माणसाने विश्वास ठेवून, त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवून त्यांचा प्रवेश स्वर्गामध्ये झाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशू जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा लोकांना स्वर्गाच्या विषयी सांगायचा, स्वर्गाच्या राज्याविषयी सांगायचा, देवाच्या गोष्टी सांगायचा, देवाची वचनं सांगायचा. आणि म्हणून अनेक लोकांची गर्दी येशूच्या मागे चालत होती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या वचनामध्ये पुढे येशू म्हणतो, तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला, तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे एक झाड झाले. हालेलुया, हालेलुया. आता जसं मी सांगितलं की देवाचं राज्य आणि सैतानाचं राज्य, देवाच्या राज्यामध्ये सगळे आशीर्वाद आहेत, देवाच्या राज्यामध्ये सगळी कृपा आहे, देवाच्या राज्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला पहिली गोष्ट म्हणजे देव पापांची क्षमा देतो. जेव्हा आपल्याला देव पापांची क्षमा देतो, आपण आपल्या जीवनामध्ये जे काही पापं केली आणि ज्या पापांचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होता तो येशूच्या बलिदानाद्वारे देवाने तो पूर्णपणे नष्ट केलेला आहे. आणि जेव्हा एखादा माणूस येशूवर विश्वास ठेवतो, येशूकडे येतो, येशूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतो आपल्या हृदयामध्ये, तेव्हा स्वर्ग त्याच्यासाठी उघडलं जातं. स्वर्गातले आशीर्वाद त्याच्या जीवनात येतात आणि देव स्वर्गातून अभिवचन देतो. काय अभिवचन देतो? ज्या दिवशी पृथ्वीवरचं तुझं जीवन संपेल त्यानंतर तू माझ्याबरोबर अनंत काळ स्वर्गामध्ये राहणार आहेस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण देवाबरोबर स्वर्गामध्ये अनंत काळ राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये विश्वासाची फार गरज आहे. येशूवरील विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. आता येशूनी जो दाखल्यामध्ये मोहरीविषयी सांगितलं आहे, आता मराठीमध्ये त्याला मोहरी म्हणतात, हिंदीमध्ये मला वाटतं राई का दाना असं म्हणतात, राईचं दाणा. मराठीमध्ये पण काही लोक राई म्हणतात, राय. तर मोहरीचा दाणा कितका असतो सांगा मला? अगदी छोटा असतो, मला वाटतं चिमटीमध्ये पण नाही येत, एवढूसा असतो मोहरीचा दाणा. आणि येशू त्या मोहरीच्या दाण्यावरूनच लोकांना विश्वासाविषयी शिकवत आहे, सांगत आहे की काय, जर तुम्ही मोहरीचा दाणा पाहिला असेल तर मोहरीचा दाणा कसा असतो? अगदी छोटासा, चिमटीमध्ये पण नाही येणार एवढूसाच असतो. हां, आणि त्या दाण्याला तुम्ही कधी हातामध्ये घेतला असेल तर तुम्हाला कळत असेल की एखादा मोहरीचा दाणा हातामध्ये जरी घेतला, तुम्ही त्याला बोटाने दाबून बघा, असं म्हणजे दाबून त्याला चिरडायचा प्रयत्न करा, मोडायचा प्रयत्न करा, मोडतो का? नाही मोडणार. का? कारण मोहरीचा दाणा भले छोटा असला तरी तो कडक असतो. हालेलुया, हालेलुया. तसं येशूला सांगायचं आहे की तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याप्रमाणे पाहिजे. तुमचा विश्वास जो येशूवर आहे तो मजबूत असला पाहिजे. तुमच्या जीवनात किती मोठे संकट आले, किती मोठे हल्ले झाले, किती मोठा त्रास झाला, आजार आले, त्यावेळेला जरी सैतानाने तुमचा विश्वासाला हलवण्याचा प्रयत्न केला तरी मोहरीच्या दाण्याप्रमाणे तुमचा विश्वास हलला नाही पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पुढे सांगितलं की कोणी एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. आता या वचनाच्या पूर्वी येशूने आधी 2 दाखले दिलेले आहेत. एक पेरणाऱ्याचा दाखला दिला आणि नंतर निदानाचा दाखला दिला. त्याच्यामध्ये येशूने पेरणाऱ्याविषयी सांगितलं. पेरणारा बी पेरतो, तर बी काय आहे? देवाचं वचन. आणि येशूने त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. आणि मग नंतर येशूने हा दाखला सांगितला आहे की मोहरीचा दाणा कोणीतरी माणूस घेतो आणि आपल्या शेतामध्ये जाऊन तो पेरणी करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोकांनी मोहरीचं झाड पाहिलं असेल. आता इकडे जर शेती करत असतील, कोणी मोहरीची शेती करत असेल, लागवड करत असेल, तर त्याला माहिती असेल की मोहरीचं झाड असं असतं की जास्त मोठं पण नसतं आणि जास्त छोटं पण नसतं. आता पूर्वीचे 8-10 वर्षापूर्वी इस्रायलमध्ये झाडं व्हायची मोहरीची, ती मोठी असायची, 10 फूट 8 फूट एवढी उंच असायची. हालेलुया, हालेलुया. आणि आताची जी मोहरीची झाडं असतात ते मला वाटतं जवळजवळ 3 फूट किंवा 4 फूट एवढ्या उंचीची असतात. पण येशू सांगतो
की त्या मनुष्याने घेऊन तो मोहरीचा दाणा आपल्या शेतात लावला आणि तो सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, छोटा आहे, तरी जेव्हा तो वाढतो तेव्हा सर्व भाज्यांचे जेवढे झाड असतात ना त्याच्यापेक्षा तो मोठा होतो आणि त्याच्या खाली आकाशातील पक्षी येऊन विसावा घेतात. हालेलुया, हालेलुया. म्हणजे येशूला असं सांगायचं आहे की जो तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तो तुमच्या अंतःकरणामध्ये पक्का व्हायला पाहिजे. तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण हे देवासाठी एक सुपीक जमीन आहे, एक शेतीसारखं आहे. जर तुम्ही देवाचं वचन आणि देवावरचा विश्वास तुमच्या अंतःकरणात ठेवलात, स्थिर राहिलात, तर सैतान किती प्रयत्न केला तुम्हाला पाडण्याचा तो तुम्हाला पाडू शकणार नाही. येशूने एक ठिकाणी मत्तईच्या शुभवर्तमान अध्याय 17:20 त्याच्यामध्ये एक अशुद्ध आत्मा लागलेल्या मुलाला जेव्हा त्याच्या शिष्यांकडे घेऊन येतात आणि त्याचे शिष्य तो अशुद्ध आत्मा काढू शकत नाहीत आणि अशुद्ध आत्मा काढू शकत नाहीत म्हणून येशू त्या अशुद्ध आत्म्याला हकलतो, त्या मुलाला बरं करतो. पण त्याचे शिष्य त्याला प्रश्न करतात की हा अशुद्ध आत्मा आम्ही का काढू शकलो नाही. आणि येशू त्यांना सांगतो की तुमच्यामध्ये मोहरीच्या दाणा एवढा जर विश्वास असला तर तुम्ही डोंगराला म्हणाल इकडून पुढे सरक आणि तो डोंगर पुढे सरकेल. हालेलुया, हालेलुया. तुमच्यामध्ये जर एवढा विश्वास असेल, येशू म्हणतो जर तुमच्यामध्ये मोहरीचा दाणा एवढा म्हणजे एवढूसा छोटासा जो मोहरीचा दाणा आहे एवढा जरी विश्वास असेल तरी तुम्ही त्या डोंगराला म्हटलात माझ्या पुढून सरक, तो पुढे सरकणार. म्हणजेच येशूला असं सांगायचं आहे तुम्ही जो येशूवर विश्वास ठेवलेला आहे तो पक्का विश्वास असला पाहिजे, खरा विश्वास असला पाहिजे, मजबूत विश्वास असला पाहिजे. म्हणजे सैतान जरी तुमच्या समोर आला, तुम्ही येशूचं नाव घेतलं, सैतान पळून जाणार. सैतान तुमच्या समोर उभा राहू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. डोंगर काय आहे? डोंगर सैतानाच्या सगळ्या योजना, डोंगर सैतानाच्या सगळे गड आहेत. सैतानाने आपल्या जीवनात आणलेले समस्या, आजार हे सगळे डोंगर आहेत. जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, येशूचं नाव वापरता, तेव्हा सैतान तुमच्या समोर थांबणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि आता मला विश्वासासंबंधी काही गोष्टी सांगायच्या आहेत. समजून घ्या, जगामध्ये 4 प्रकारचे विश्वास आहेत वेगळे. एक आहे अविश्वास, म्हणजे जी लोक देवावर विश्वासच ठेवत नाहीत, जी लोक नास्तिक आहेत, त्यांना मान्यच नाही की हे जग देवाने बनवलेलं आहे, देव ह्याचा निर्माता आहे, तो विधाता आहे, तो सगळं काय देतो, असा लोकांचा विश्वासच नाही. ते अविश्वासी लोक आहेत. दुसरं आहे अल्पविश्वासी, म्हणजे ज्यांचा विश्वास कमी आहे. काही लोक येशूकडे येतात, येशूवर विश्वास ठेवतात, काही काळ येशूच्या मागे पण चालतात, पण जीवनामध्ये एखादं संकट आलं, एखादं दुःख आलं, एखादी समस्या आली, मग ते म्हणतात नको नको बाबा, येशूच्या मागे नाही जायचं. हालेलुया, हालेलुया. देवाकडे येतात तेव्हा त्यांना आशीर्वाद मिळतात, सगळं काही देव देतो, देव त्यांचे आजार बरे करतो, सगळे दुःख काढतो, समस्या काढतो. तेव्हा सगळे म्हणतात येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, येशू लय दयाळू आहे, येशू लय प्रेमळ आहे. पण एखादं संकट जीवनात आलं तर लगेच पळ काढतात. हालेलुया, हालेलुया. अशा लोकांचा एक समूह असतो, ते अल्पविश्वासी आहेत, म्हणजे ज्यांचा विश्वास कमी आहे. आणि तिसरे प्रकारचे लोक आहेत, तो आहेत आंधळा विश्वास, ज्याला अंधविश्वास बोलतात. म्हणजे एखाद्याने तुम्हाला सांगितलं खड्ड्यात उडी मार, तर तुम्ही काय विचार करत नाही आणि डायरेक्ट खड्ड्यात उडी घालता. हालेलुया, हालेलुया. कोणी तुम्हाला काही सल्ला दिला, अमुक ठिकाणी जा, इकडे जा, तिकडे जा, असं कर, तसं कर, आणि तुम्ही तसं करता, आणि तो आहे आंधळा विश्वास. कधी कधी पती नवऱ्या बायकोचं असं होतं, बायकोचा तर विश्वास आहे देवावर, नवऱ्याचा पण विश्वास असतो, पण काही काळानंतर समजा नवऱ्याची नोकरी गेली तर नवऱ्याचा विश्वास कमी होतो. मग तो बायकोला म्हणतो काय येशू येशू करून फायदा नाही, एवढं येशू येशू केलं, आता काय तुझी नोकरी गेली, माझी नोकरी गेली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग काय होतं, बायको असते साधी भोळी, ती म्हणते देवाने आज्ञा दिली आपल्या नवऱ्याचं ऐकायचं, नवऱ्याच्या अधीन राहायचं. पण आता तिला हे कळत नाही की माझ्या नवऱ्याचा विश्वास कमी झालेला आहे, म्हणून मी नवऱ्याचं पूर्णपणे ऐकू शकत नाही, कारण माझा नवरा देवाच्या विरुद्ध मला करायला काही सांगू शकतो. हालेलुया, हालेलुया. नाहीतर एखाद्या वेळेस असं होईल, तुमच्या अचानक पोटाला दुखायला लागेल आणि तुम्ही जाल नवऱ्याकडे सल्ला घ्यायला आणि बोलाल देवाने आज्ञा दिली की मला नवऱ्याच्या अधीन राहायला पाहिजे. तुम्ही जाल नवऱ्याकडे सल्ला घ्यायला
आणि नवरा सांगेल पोटात दुखते का तुझ्या, ठीक आहे खूप पोटात दुखतंय, एक काम कर दारूची बॉटल घेऊन ये, तू पण पी आणि मला पण पाज. हां, तर जाऊन घेऊन येणार का तुम्ही आणि पिणार का? जर घेतलात, ऐकलात, पियालात म्हणजे तुमचा आंधळा विश्वास आहे. कोणी काय सांगतो तुम्ही तसे वागता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगामध्ये अनेक अशी लोक आहेत की तुम्हाला काही ना काही वेगळंच सांगतील ज्याचा काही संबंध नाही देवाशी. आणि काही लोक आहेत ज्यांचा खरा विश्वास आहे. चौथा आहे खरा विश्वास, जो स्वर्गातून देवाने दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ज्यांचा खरा विश्वास असतो ते रोज म्हणतात, देवा किती संकट येऊ दे, किती दुःख येऊ दे, किती आजार येऊ दे, मी तुझा हात सोडणार नाही, मी तुझ्या मार्गाने चालणार, मी पडणार नाही, तू मला पडू देणार नाही. हालेलुया, हालेलुया. ज्यांचा खरा विश्वास आहे ते फक्त तोंडाने बोलणार नाही, आतून पवित्र आत्मा बोलेल, असं बोल, असं बोल, माझे जीवन बदलणार, माझ्या जीवनात चमत्कार होणार, माझ्या जीवनात देव कार्य करणार. पवित्र आत्मा आतून सांगतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या 4 प्रकारच्या लोकांपैकी आपल्याला जो शेवटचा आहे पक्का विश्वासी लोक म्हणजे खरा विश्वासी बनलं पाहिजे. येशूवर खरा विश्वास ठेवणारा व्यक्ती बनला पाहिजे. तर देव क्षणाक्षणाला तुमच्याद्वारे कार्य करेल, क्षणाक्षणाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया, 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 हालेलुया. जसं मी सांगितलं 4 प्रकारचे वेगवेगळे विश्वास आहेत. तर येशू कशाला मोहरीच्या दाण्याचं उदाहरण देतोय सांगा बरं. मोहरीचा दाणा एवढूसाच आहे. अजून मोहरीच्या दाण्यामध्ये काय आहे? मोहरीचं दाणं जे झाड आहे त्याचं जास्त लांबी पण नसते, उंची नसते, थोडंसंच असतं. पण मोहरीच्या दाण्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. काय माहिती आहे का? मोहरीच्या दाण्यामध्ये तेल असतं. हां, मोहरीचा दाण्याचा एक स्वभाव आहे की तो कडक असतो, दुसरा स्वभाव आहे की त्याच्यामध्ये तेल असतं. आणि बायबलमध्ये तेलाला पवित्र आत्म्याची उपमा दिलेली आहे. हां, जेव्हा ज्या 10 कुमारिका होत्या, 5 मूर्ख आणि 5 शहाण्या, त्याच्यामध्ये सांगितलं आहे ना की त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतलं 5 शहाण्यांनी, आणि 5 शहाण्यांनी तेल घेतलंच नाही, मूर्खांनी तेल घेतलंच नाही. 5 शहाण्या होत्या त्यांनी तेल सोबत घेतलं, पण 5 मूर्ख होत्या त्यांनी घेतलंच नाही. मग काय झालं? ज्यांच्याकडे तेल होतं ते गेले वराची वाट बघायला, वराला यायला उशीर झाला, आणि मग काय झालं? सगळे झोपी गेले, सगळे झोपून गेले. त्यांना वाटलं आता वर यायला उशीर होईल. आणि बायबल सांगतं की ज्यांनी शहाण्या मुलींनी आपल्याबरोबर तेल घेतलेलं आणि जेव्हा अचानक वर आला आणि त्यावेळेला जे मूर्ख होते त्यांनी बघितलं की त्यांचे दिवे विझलेले आहेत. पण जे शहाणे होते त्यांनी काय केलं? आपल्या तेलाच्या कुप्पीतून तेल भरून घेतलं. आणि ते मूर्ख म्हणाले आम्हाला पण तेल द्या. पण त्या शहाण्या म्हणाले नाही, तुम्हाला दिलं तर आम्हाला पण कमी पडेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग बायबल सांगते की मग ते मूर्ख स्त्रिया गेले तेल आणायला बाहेर दुकानामध्ये, आणि तोपर्यंत तो प्रभू आला, तो राजा आला, त्यांचा वर आला, आणि ज्यांची तयारी झाली होती, ज्यांचे दिवे पेटते होते, त्यांना घेऊन तो आतमध्ये गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजेच जेव्हा तुम्ही ईश्वर विश्वास ठेवता, तुमच्या आतमध्ये पवित्र आत्म्याचं तेल उसंडून वाहायला पाहिजे. पवित्र आत्मा आतून वाहायला पाहिजे, झरा सुटला पाहिजे तुमच्यामधून, की तुमचं जीवन पाहून दुसरे लोक देवाकडे यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचनामध्ये पुढे असं लिहिलंय की तरी वाढल्यानंतर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे ते झाड होते, त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरी येऊन त्याच्या फांद्यामध्ये वस्ती करतात. म्हणजे तुमचं जीवन पाहून जे अंधारातले लोक आहेत ते येशूवर विश्वास ठेवतील, तुमचं जीवन पाहून ते देवाकडे वळतील, असं येशूला सांगायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्हाला देवाने पापांची क्षमा दिलेली आहे, म्हणजेच देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि देवाची अशी इच्छा आहे तुमच्या विश्वासाबरोबरच तुम्ही पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणे चाललंही पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जीवनामध्ये तुमच्या अनेक संकट येतील, अनेक दुःख येतील, अनेक आजार येतील, शैतान तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल,
पण तुम्ही जर मोहरीच्या दाण्याप्रमाणे विश्वास ठेवला तर तो किती तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला पाडू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. जसं एखादा भाऊ किंवा बहीण प्रार्थनेला येतो, त्याच्या जीवनामध्ये एखादा आजार असतो, तो सुरुवातीला ईश्वर विश्वास ठेवतो, त्याला विश्वास नसतो पण हळूहळू तो विश्वास ठेवतो. दररोज प्रार्थनेला यायला लागतो, घरी प्रार्थना करायला लागतो, बायबल वाचायला लागतो, देवाच्या शब्दाचं पालन करायला लागतो. मग काय होतं, त्या माणसाचे जीवन बदलायला सुरुवात होते. हालेलुया, हालेलुया. आता गेल्या निवासी शिबिरामध्ये एका भावाने साक्ष दिली की त्याला कितीतरी, मला वाटतं जवळजवळ 10 ते 15 वर्ष 15 ते 20 वर्ष त्याला दारूचं व्यसन होतं आणि दारूचं व्यसन त्याचं सुटतच नव्हतं. जेव्हा तो प्रार्थनेमध्ये आला, प्रार्थनेमध्ये भाग घेतला, त्याने देवाला सांगितलं की देवा, माझं जीवन मी तुझ्या हातात देतो. देवाच्या वचनाप्रमाणे वागायला लागला, समर्पण केलं देवाला आणि त्यानंतर देवाने त्याला पूर्णपणे व्यसनातून मुक्त केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादा दुसरी बहीण येते प्रार्थनेला किंवा एखादी बहीण आहे जिला अशुद्ध शक्तीचा त्रास असतो, ती येशूकडे येते, येशूवर विश्वास ठेवते आणि विश्वास ठेवल्याच्या द्वारे देव तिला स्पर्श करतो, देव तिला अशुद्ध शक्तीतून, त्रासातून बाहेर काढतो, तिचं जीवन बदलून टाकतो. त्यानंतर तुमचं काय काम आहे सांगा? तुम्ही मोहरीच्या दाण्याप्रमाणे तुमचा विश्वास मजबूत केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने तुम्हाला गरिबीतून बाहेर काढलं, दुःखातून बाहेर काढलं, आजारातून बाहेर काढलं, संकटातून बाहेर काढलं. क्षणाक्षणाला देव तुमच्या बरोबर असतो. तुम्ही देवाला पाहता, देवाचा प्रकाश पाहता, देवाचं सामर्थ्य पाहता. मग देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही मोहरीच्या दाण्याप्रमाणे तुम्ही विश्वासामध्ये स्थिर राहिला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आताच एका भावाने पण साक्ष दिली, त्याच्या घरामध्ये काय समस्या होती माहिती आहे? 15 वर्ष ज्या घरामध्ये तो राहतो ना, त्या घरामध्ये असं वाटायचं की त्याचं घर हलतंय. तो 15 वर्ष त्याला त्या घरामध्ये राहायला भीती वाटायची, त्याला अशुद्ध शक्तीचा त्रास होत होता आणि त्याच्यामुळे तो म्हणतो मी खूप प्रयत्न केला, सगळं काय केलं पण बरा होत नव्हता. त्या घरामध्ये शांती येत नव्हती, ती समस्या जात नव्हती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग तो भाऊ इथे प्रार्थनेला यायला लागला. प्रार्थनेमध्ये त्याचे आजार निघून गेले, त्याच्या जीवनातल्या समस्या निघून गेला, पण ही समस्या निघून जात नव्हती जी 15 वर्षापासून त्याला होत होती. तो म्हणतो खाटेवर झोपलो तर खाट हलायला लागायची. त्याला वाटलं की खाटमध्ये काहीतरी गडबड आहे की काय, म्हणून त्यांनी खाट पण विकून टाकली, पण तरी पण घरातली त्रास समस्या निघाली नाही. मग त्यांनी एक दिवशी असा विश्वास केला, त्यांनी विश्वास ठेवला. काय विश्वास ठेवला? की मी प्रार्थनेला जाईन आणि प्रार्थनेला जो क्रूस दिला जातो, लाकडी क्रूस, तो क्रूस मी घेऊन जाईन आणि घरामध्ये लावीन. आणि कसा विश्वास त्याला मिळाला? त्यांनी उपवास प्रार्थनेमध्ये भाग घेतला. त्याला काय विश्वास होता? की मी देवाकडे जाईन तर देव मला मार्गदर्शन करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग तो उपवास प्रार्थनेत गेला. एका भावाने त्याची काउन्सिलिंग घेतली, त्याला सल्ला दिला की तू घरामध्ये जा आणि क्रूस लाव, म्हणजे तुझ्या घरातले अशुद्ध आत्मे निघून जातील. हालेलुया, हालेलुया. आता मला सांगा, एखादा शहाणा माणूस असता किंवा हुशार असता, पदवीधर माणूस असता, तो म्हणेल का अरे क्रूस लावून काय होणार आहे, एवढं सगळं मी तांत्रिक मांत्रिकांना बोलवलं, काय झालं नाही, काय फायदा नाही, क्रूस लावून काय होणार आहे का? असे खूप हुशार माणसं आम्हाला उत्तर देतात. हालेलुया, हालेलुया. पण ज्या भावाने त्या भावाचं ऐकलं, त्याने दिलेला सल्ला ऐकला आणि आपल्या हृदयामध्ये विश्वास ठेवला, केवढा? मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवला की त्यांनी सांगितलंय तर तसं करून बघायला पाहिजे, तर नक्कीच देव माझ्या जीवनामध्ये कार्य करेल. आणि मग काय झालं? त्या माणसाने, त्या भावाने सांगितल्याप्रमाणे, सल्ल्याप्रमाणे केलं. तो लाकडी क्रूस घेऊन गेला, घरी लावला. तो म्हणतो 90% त्याची ही समस्या थांबली, 90%. मग आता त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना, अरे अजून 100% व्हायला पाहिजे होतं, 90%च कसं झालं? पण तो म्हणतो नाही, माझा देवावर विश्वास आहे. आणि पुन्हा त्यांनी शिबिरामध्ये भाग घेतला. शिबिरामध्ये एका भावाने त्याला सल्ला दिला, तुम्ही क्रूस लावला आहे, एक काम करा, आता तुम्ही तुमच्या घराच्या दरवाज्यावर तेलाचा एक क्रूस काढा. ते भाऊ पुन्हा घरी जातात,
पुन्हा घरी गेल्यावर तेल घेतात, प्रार्थना करतात आणि घरावर तेलाचं क्रूस काढतात, त्या दिवसापासून सर्व अशुद्ध आत्मे निघून जातात. त्या दिवसापासून त्या घरामध्ये शांती येते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा असला पाहिजे की तुमच्या विश्वासाच्या द्वारे देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि त्याचप्रमाणे तुमचा विश्वास असा पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये झालेले चमत्कार पाहून, तुमच्या जीवनामध्ये घडवलेले साक्ष पाहून लोक देवाकडे यायला पाहिजे. म्हणून येशू म्हणतो की आकाशातील पाखरे येऊन त्यांच्या फांद्यामध्ये वस्ती करतील. म्हणजे तुम्ही येशूकडे आलात, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगितलं असेल बरेच वेळा, अरे येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझा आजार निघून जाईल, अरे येशूकडे ये म्हणजे तुझं तारण होईल, येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझी समस्या निघून जातील. पण ते तुमचं ऐकत नसतील त्यावेळेला. ते बोलते अरे काय बोलतो, माझा विश्वास नाही आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही पेरणी करायची. तुम्ही तुमचं काय काम करायचं? पेरणी करायची. हां, आणि पुढचं काम देव करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं काम आहे की लोकांना सांगायचं येशूबद्दल, येशूच्या प्रेमाबद्दल. म्हणजे काय होईल? लोक देवा तुमच्याकडे येतील आणि त्यांना जिवंत देवाची ओळख होईल. लोक तुमच्याकडे येतील, त्यांना देवाचा अनुभव होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका बहिणीने साक्ष दिली होती आताच हल्ली. ती म्हणाली की तिच्या घरामध्ये कोणतरी नातेवाईक होती, तिला आजारी होता काहीतरी, पण कितीतरी दिवसापासून तिला ताप आलेला, 15 की 20 दिवसापासून ताप आलेला, बरी होत नव्हती. या बहिणीने तिला येशूबद्दल सांगितलं तर तिचा विश्वास नव्हता. मग ही बहीण पुन्हा गेली तिच्याकडे, पुन्हा तिला सांगितलं विश्वास ठेव म्हणजे देव तुला बरं करेल. तर ह्या बहिणीचे ती शब्द ऐकते, तिला मुक्तीची प्रार्थना देते तिला, आणि तिला बोलते प्रार्थनेचं तेल पण लाव. आणि जी बहीण 15 दिवसापासून तापाने फणफणत होती, तिला ही बहिणीने मुक्तीची प्रार्थना दिली. ती म्हणते ज्या दिवशी तिने मुक्तीची प्रार्थना ऐकली त्याच दिवशी देवाने तिला पूर्णपणे बरं करून टाकलं. एका क्षणात देवाने तिला बरं करून टाकलं. हालेलुया, हालेलुया. आता जी बहीण ऐकायला तयार नव्हती, प्रार्थनेला यायला तयार नव्हती, ती म्हणते अरे काय चमत्कार झाला, तू मला प्रार्थना दिली, एका झटक्यात देवाने मला बरं केलं. आता ती बहीण काय करते, तिच्या अजून नातेवाईकाला दुसऱ्याला सांगते की तिला पण काहीतरी त्रास असतो, काहीतरी आजार असतो. ती बोलते तू पण प्रार्थना ऐक, तू पण बरी होशील. आणि ती बहीण दुसऱ्या बहिणीला पण देते, ती पण प्रार्थना ऐकते, देव तिला पण स्पर्श करतो, तिला पण देव बरं करून टाकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असे करून लोक देवाकडे वळतात तुमच्याद्वारे. हालेलुया. म्हणून तुमचं काय काम आहे? मोहरीच्या दाण्याप्रमाणे तुमचा विश्वास असला पाहिजे आणि मोहरीच्या दाण्याप्रमाणे तुमच्या आतून पवित्र आत्म्याचं कार्य घडलं पाहिजे. पवित्र आत्म्याचं तेल तुमच्यामधून ओसंडून व्हायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही हे कार्य पाहता. हे कार्य ब्रदरांच्या द्वारे सुरू झालं. ब्रदरांनी जेव्हा कार्य सुरुवात केली तेव्हा किती लोक आलेले? ब्रदर सांगायचे 20 ते 25 लोक आलेले, ते पण काही म्हाताऱ्या बायका आलेल्या लंगडत. पण ब्रदरांनी काय केलं? लोकांवर प्रेम केलं, लोकांची सेवा केली, लोकांना येशूबद्दल सांगितलं. त्यांचा विश्वास काय होता? देव लोकांना पाठवेल, देव लोकांना बरं करेल, देव लोकांच्या जीवनातल्या समस्या काढून टाकेल. आणि त्यांनी विश्वासाने देवाची सेवा सुरू ठेवली. हालेलुया, हालेलुया. त्याने विश्वासाने देवाची सेवा सुरू ठेवली. त्याचा परिणाम आज तुम्ही पाहता, लाखो आणि करोडो आत्म्यांचं देवाने तारण केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. ब्रदरांच्या द्वारे आज अनेक देवाने सेवक तयार केले आहेत. तुम्ही अनेक राज्यामध्ये, अनेक ठिकठिकाणी ऐकलं असेल की ब्रदरांच्या द्वारे त्यांना येशूची ओळख झाली आणि त्यांच्याद्वारे आज दुसरे आत्मे देवाकडे येतात. म्हणजेच जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवलात तर देव तुमच्याद्वारे जगामध्ये प्रकाश देईल, अंधाराचं राज्य उद्ध्वस्त करील आणि सगळ्यांना स्वर्गामध्ये घेईल. हालेलुया, हालेलुया. आणि एका भावाची मी साक्ष ऐकली. त्याने आपल्या ब्रदरांविषयी सांगितलं. काय माहिती आहे का? त्याच्या जीवनामध्ये अशी समस्या होती की त्याचे भाऊ किंवा त्याचे अजून कोण नातेवाईक होते घरातले, त्यांना एक आजार असायचा. तोंडामध्ये काहीतरी आजार होता आणि शरीरावर फोड्या यायच्या आणि फोड्या येऊन ते मरण पावायचे. तर तो भाऊ सांगतो की त्याचे भाऊ त्याच आजाराने मेले. अजून एक त्यांच्या घरातला कोणतरी होता, तो पण त्याच आजाराने मेला. आणि हा जो भाऊ आहे
त्यांनी आपला पहिलं ख्रिस्त प्रकाश यायचं किंवा प्रेमसागर यायचं, त्याला कोणीतरी त्याला दिलं हातामध्ये आणि बोललं की प्रार्थनेला विषय आहे, तू वाच म्हणजे देव तुला बरं करेल. हालेलुया, हालेलुया. आता हा जो माणूस आहे तो देवाला ओळखायचा नाही, त्याला येशूबद्दल काहीच माहिती नव्हतं, पण त्यांनी पेपरावर पाहिलं की येशू बोलात आहे म्हणजे येशू बोलावतोय असं त्याला वाटलं आणि म्हणून तो बघण्यासाठी UP वरनं आला भुईगावमध्ये वसईला आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये. आणि जेव्हा त्यांनी त्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला आणि तो म्हणतो फक्त एकदाच तो तिकडे प्रार्थनेला आला आणि तो पुन्हा घरी गेला, 7 दिवसामध्ये पूर्णपणे देवाने त्याला पूर्णपणे बरं केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या देवाने त्याला बरं केलं आणि तो सांगतो मग पुन्हा तो गावी गेला UPला. त्याने येशूवर विश्वास ठेवला की देव चमत्कार करतो, देव लोकांना बरं करतो आणि देव लोकांचं जीवन बदलून टाकतो असा विश्वास केला आणि तो गावाला गेला. तो म्हणतो गावाला त्यांनी घरी प्रभूकडे प्रार्थना करायला, बायबल वाचायला सुरुवात केली आणि प्रार्थना केली आणि बायबल वाचायला सुरुवात केली. आणि तो म्हणतो जेव्हा लोक त्याच्याकडे यायची प्रार्थना करण्यासाठी, प्रार्थना घेण्यासाठी, तर तो म्हणतो की मी लोकांकडे प्रार्थना करायचो. काय प्रार्थना करायचो? की येशूच्या नावाने आणि मार्टिन ब्रदरांचा परमेश्वर याच्या नावाने तुमचे आजार निघून जावत. काय म्हणायचा तो? मार्टिन ब्रदरांच्या परमेश्वराच्या नावाने. त्याला माहिती नव्हतं प्रार्थना कसं करायची, पण तो बोलायचा मार्टिन ब्रदरांच्या परमेश्वराच्या नावाने आणि तो प्रार्थना करायचा, मोठमोठे चमत्कार देव करायचा, देव लोकांना बरं करून टाकायचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो म्हणतो की येशूचं नाव घ्यायचंच, पण त्याचबरोबर बोलायचं की मार्टिन ब्रदरांच्या परमेश्वराच्या नावाने, कारण तो देवाला ओळखत नव्हता. पण आपला देव एवढा महान आहे की ब्रदरांचं नाव घेतल्याद्वारे देखील देवाने तिथे मोठमोठे चमत्कार घडून आणले. तिथे कॅन्सर, HIV, डायबिटीस, मोठमोठे आजार देवाने काढून टाकले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तो म्हणतो की त्याच्या विश्वासामुळे आणि त्यांनी प्रार्थनेच्या द्वारे सगळं गाव येशूकडे वळायला लागलं. हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही जो येशूवर विश्वास ठेवलेला आहे फक्त तुमच्यापर्यंत सीमित राहायला नाही पाहिजे, दुसऱ्यांना मिळाला पाहिजे. तो अंधारातले आत्मे तुमच्याकडे यायला पाहिजे, त्यांनी विचारायला पाहिजे तुमच्या जीवनात कशी शांती आहे, कसा आनंद आहे. तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे सांगा? तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की जिवंत देव आमच्या जीवनामध्ये राहतो, जिवंत देव आमच्यामध्ये कार्य करतो आणि देव तुमचाही वापर करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून या वचनाप्रमाणे तुम्ही रोज तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणा, रोज तुम्ही तुमचा विश्वास वाढवा. ब्रदर म्हणायचे ना, ज्याचा विश्वास मोठा त्याच्या जीवनामध्ये संकट जास्त, ज्याचा विश्वास छोटा त्याच्या जीवनामध्ये संकट छोटी. पण जर तुमचा विश्वास वाढला तर देव तुम्हाला अधिक सामर्थ्य देईल, अधिक ज्ञान देईल, अधिक बुद्धी देईल, अधिक पवित्र आत्म्याने भरून काढेल, तुमचं जीवन देव प्रकाशित करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आजपर्यंत तुमचा विश्वास हलत असेल एखादं संकटाला पाहून, जसं पेत्रानी येशू म्हणाला पाण्यावरनं चालत असताना की माझ्याकडे ये, त्याने संकट बघितलं आणि तो बुडायला लागला. येशू काय म्हणाला? अरे अल्पविश्वासा, तू संशय का धरलास? जर तुमचा विश्वास कमी असेल तरी देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकणार नाही जे देवाला करायचं आहे. म्हणून पूर्ण विश्वास देवावर ठेवा आणि देवाला सांगा, माझ्या जीवनामध्ये तूच माझा प्रभू आणि तारणारा आहेस, माझं जीवन तुझं आहे. म्हणजे काय होईल? देव तुमचा मोठा वापर करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पवित्र आत्म्याचं ऐका, तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याने रोज भरून जा, अशासाठी की रोज एखादा सैतानाने योजना आखली तुम्हाला ठार करण्याची, तुम्हाला फोडून काढण्याची. जेव्हा तो तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा पवित्र आत्मा प्रकाशित होईल, तुमचं जीवन प्रकाशित होईल आणि सैतान पळून जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर विश्वासाने हात ठेवा आणि त्या भागावर हात ठेवणे शक्य होत नसेल तर विश्वासाने हात छातीवर ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. आणि आपले डोळे बंद करा. या क्षणाला प्रभू येशूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो, प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो.
तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील सर्व शैतानाची बंधनं तुटून जात आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.